नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि ती म्हणजे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली होती. आणि ती म्हणजे की आम्ही सत्तेवर आलो तर आपल्या शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करू, असं आश्वासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत जे आहे तर ते दिलं होतं. परंतु आता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी आहे तर ती प्रतीक्षा लागू नव्हती. परंतु या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या निधीची जी आहे तर ती तरतूद केलेली दिसत नाही. परंतु एक महत्त्वाची अपडेट आताच आपल्या शेतकरी बांधवांसाठी समोर येते आहे, खास करून जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांसाठी. आणि ते म्हणजे की 31 मार्चपूर्वी कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे व शेतकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासाठी शेतकरी मंडळाच्या पुढाकाराने मूर्तिजापूर येथे 21 फेब्रुवारीला आठवण मोर्चा काढण्यात आला होता. आणि त्यावेळी बैलगाडी ट्रॅक्टरसह शेतकरी जे आहेत ते सहभागी झाले होते. आणि आता अर्थसंकल्पात काही तरतूद होईल अशी अपेक्षा असताना सरकारने दखल घेतली नाही. आणि त्यामुळे या मुद्द्यांवर जांबापूर येथे बैठक घेत आंदोलनाबाबत चर्चा जी आहे तर ती झाली आहे. आणि यानंतर प्रगतीशील शेतकरी मंडळ जे आहे तर ते प्रगती शेतकरी मंडळ, त्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आपल्या राज्यातील इतर न्यू यंग क्लब असेल, फार्मर्स ग्रुप असेल, यंग बॉईज क्लब असेल, यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जे आहे तर ते निवेदन देण्यात आलं आहे. आणि मित्रांनो, या निवेदनावर स्नेहलता तायडे, त्यासोबत कैलास कांबळे, हरिदास फुकेत, विक्की तिवारी, तुषार हागे, सुदामराव तायडे, निखिल गावंडे, प्रफुल्ल मालदुरे आदी शेतकऱ्यांसह जे आहे तर त्या या सरकारने अंदाजपत्रकामध्ये आश्वासन देऊनही कर्जमाफीसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्याने शेतकरी जे आहेत तर ते पेटून उठले आहेत. आणि या शेतकऱ्यांनी येत्या 31 मार्चपूर्वी कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी, अशी मागणी आपल्या शेतकऱ्यांसह शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे व शेतकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतु जे आहे तर मुख्य अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कर्जमाफी जी आहे तर ती मागणी मान्य झाली नाही. तर आता येत्या 31 मार्चपूर्वी जे काही आपलं पुरवणी अर्थसंकल्प आहे तर यामध्ये सुद्धा ही मागणी मान्य होईल का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यासोबत हे सरकार खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का, याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.